प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. शिकणे ही प्रक्रिया मानवाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विविध मानसशास्त्रज्ञांनी शिकण्याच्या प्रक्रियेवर संशोधन करून विविध उपपत्त्या मांडल्या आहेत. शैक्षणिक मानसशास्त्रामधील अध्ययनविषयक उपपत्ती थेरीज ऑफ लर्निंग म्हणजे शिकण्याच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक संकल्पना किंवा सिद्धांत आहेत. ह्या उपपत्ती शिकण्यामागील मानसशास्त्रीय प्रक्रिया स्पष्ट करतात. अशा अध्ययनविषयक उपपत्तींच्या वर्गीकरणाविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तरी या वर्गीकरणाविषयी संपूर्ण माहिती होण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतील माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. अध्ययनविषयक उपपत्तींचे 5 प्रमुख प्रकारात स्थूलमानाने वर्गीकरण करता येईल. त्यामध्ये वर्तनवादी उपपत्ती बिहेवियरल थेरी, बोधात्मक उपपत्ती कॉग्निटिव्ह थेरी, सामाजिक अध्ययन उपपत्ती सोशल लर्निंग थेरी, ज्ञानरचनावादी उपपत्ती कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थेरी व मानवतावादी उपपत्ती ह्युमॅनिस्टिक थेरी. या मुख्य 5 अध्ययनविषयक उपपत्तींचे थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. 1. वर्तनवादी उपपत्ती बिहेवियरलिझम थेरी. याचे मुख्य शास्त्रज्ञ पावलोव, स्किनर, वॅटसन हे आहेत. या प्रकारातील उपपत्तींची मुख्य कल्पना म्हणजे शिक्षण म्हणजे बाह्य उद्दीपक व प्रतिसाद यामधील संबंध जोडणे, तसेच वर्तनावर बक्षीस किंवा शिक्षा यांचा परिणाम होतो. याचे उदाहरण म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा दिल्यास वर्तनात बदल होतो. शिक्षक विद्यार्थ्याला चांगले उत्तर दिल्यास शाबासकी देतो, त्यामुळे इतर विद्यार्थीही चांगले उत्तर देण्यासाठी प्रेरित होतात. पावलोव यांची क्लासिकल कंडिशनिंग अभिजात अभिसंधान व स्किनर यांची ऑपरंट कंडिशनिंग साधक अभिसंधान ह्या वर्तनवादी अध्ययनविषयक उपपत्ती आहेत. 2. बोधात्मक उपपत्ती कॉग्निटिव्ह थेरी. याचे मुख्य शास्त्रज्ञ जीन पियाजे, ब्रुनर हे आहेत. या प्रकारातील उपपत्तींची मुख्य कल्पना शिकणे ही अंतर्गत मानसिक प्रक्रिया आहे. यामध्ये विचार, स्मरण, समज यांचा समावेश होतो. याचे उदाहरण म्हणजे विद्यार्थ्याने एखादी समस्या विचारपूर्वक सोडवणे. विद्यार्थी गणितातील उदाहरण स्वतःच्या विचारशक्तीने सोडवतो. यात फक्त वर्तन नव्हे तर अंतर्मनाची प्रक्रियाही वापरली जाते. पियाजे यांनी बोधात्मक विकास प्रक्रिया स्टेजेस ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मांडलेली आहे. पियाजे यांनी बोधात्मक विकासाचे 4 टप्पे मांडले. ते म्हणजे संवेदीकारक, क्रियात्मक, मूर्त क्रियात्मक व औपचारिक क्रियात्मक असे ते 4 टप्पे आहेत. 3. सामाजिक अध्ययन उपपत्ती सोशल लर्निंग थेरी. याचे मुख्य शास्त्रज्ञ अल्बर्ट बँडुरा हे आहेत. या प्रकारातील उपपत्तींची मुख्य कल्पना लोक इतरांचे वर्तन निरीक्षण करून शिकतात, म्हणजेच मॉडेलिंग व अनुकरण करतात. याचे उदाहरण म्हणजे विद्यार्थी शिक्षक किंवा पालकांचे वर्तन पाहून तसे वागतात, जसे की आदराने बोलणे, हात जोडणे इत्यादी. बँडुरा यांनी बोबो डॉल एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये मुलांनी आक्रमक वर्तन पाहून त्या वर्तनाचे अनुकरण केले. 4. ज्ञानरचनावादी उपपत्ती कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थेरी. याचे मुख्य शास्त्रज्ञ जीन पियाजे, लेव वायगोत्स्की हे आहेत. या प्रकारातील उपपत्तींची मुख्य कल्पना विद्यार्थी स्वतः अनुभवावरून आणि परिस्थितीच्या आधारे ज्ञानाची रचना तयार करतो. याचे उदाहरण म्हणजे विद्यार्थी प्रकल्पाच्या माध्यमातून संकल्पना शिकतो, तसेच विद्यार्थी शाळेतील प्रकल्पावर काम करताना नवे ज्ञान निर्माण करतो. यामध्ये
शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक म्हणून असते. यातील महत्त्वाची संकल्पना वायगोत्स्की यांची झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPD ही आहे. विद्यार्थ्याला मदतीसाठी जवळच्या व्यक्तीची आवश्यकता असते अशी ही संकल्पना आहे. मानवतावादी उपपत्ती ह्युमॅनिस्टिक थेरी याचे मुख्य शास्त्रज्ञ अब्राहम मास्लो, कार्ल रॉजर्स हे आहेत. या प्रकारातील उपपत्तींची मुख्य कल्पना शिकण्यासाठी विद्यार्थ्याचा आत्मसन्मान, प्रेरणा, गरजा व सकारात्मक वातावरण महत्त्वाचे असते. याचे उदाहरण म्हणजे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक वातावरण देणे. शिक्षक विद्यार्थ्याला समजून घेतो, त्याच्या भावनिक गरजांना प्रतिसाद देतो, त्यामुळे विद्यार्थी शिकण्यास उत्सुक होतो. मॅस्लोची गरजांची श्रेणी प्रसिद्ध आहे. त्यानुसार जेव्हा मूलभूत गरजा पूर्ण होतात तेव्हाच उच्च पातळीचे शिक्षण शक्य होते. तुम्हाला या व्हिडिओतून अध्ययनविषयक उपपत्तींचे 5 प्रमुख प्रकारच्या वर्गीकरणाविषयी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओतून.